आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया भस्माचे श्रेष्ठत्व, एक पौराणिक कथा. भस्म केव्हा कसे लावावे, भस्म लावण्याचा मंत्र व त्याचा अर्थ याबाबत एक कथा श्री गुरुचरित्र ग्रंथात दिली आहे. तीच स्कंदपुराणात देखील आहे. पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी पृथ्वीवरती ह्या वनातून त्या वनात मार्गक्रमण करीत होता. एकदा तो क्रौंचारण्यातून जात होता. त्या वनात एक नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत होता. त्याने त्या वामदेवास पाहिले आणि त्यास भक्षण करण्यासाठी पकडले. त्याच वेळी वामदेवाच्या अंगाला लागलेले भस्म त्या ब्रह्मराक्षसास लागले आणि काय आश्चर्य, त्याची बुद्धी बदलली. त्याने त्यास साष्टांग प्रणाम केला व त्याला म्हणाला, आपण तर माझ्यासाठी ईश्वरच आहात, कारण मला मागील 25 जन्माची स्मृती प्राप्त झालेली आहे. हे तपोनिधी, मी माझ्या पहिल्या जन्मात राजा होतो. त्यावेळी प्रजेला खूप त्रास दिला. त्यानंतर माझा मृत्यू झाला. मी प्रेत योनीत जन्म घेतला. त्यानंतर मी वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता हा 25वा ब्रह्मराक्षसाचा जन्म प्राप्त झाला आहे. केवळ तुमच्या शरीरास लावलेल्या भस्माने मला माझे पूर्वजन्म आठवले आणि मन शांत झाले. वामदेवाने सांगितले, हा सर्व भस्माचा प्रभाव आहे, त्याचमुळे तुला हे ज्ञान प्राप्त झाले. ब्रह्मराक्षसाने विचारले, मग मला हा भस्म धारण विधी काय आहे तो समजावून सांगावा. तेव्हा वामदेवाने सांगितले, फार पूर्वी मंदार पर्वतावरती देवसभा सुरू होती. तेव्हा सनत कुमारांनी भगवान शंकरांना विनंती केली की मानव कल्याणासाठी एखादे साधन सांगावे. तेव्हा त्यांनी सांगितले, वाळलेले गोमय जाळून ती राख तयार होते, तेच भस्म होय. भस्म लावल्यामुळे दीर्घायुष्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते. कुळाचा उद्धार होतो. 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. तो भक्त त्याच्या सुखी जीवनानंतर जेव्हा देहत्याग करतो त्यानंतर त्यास स्वर्ग, ब्रह्म व वैकुंठ लोक प्राप्त होतो. त्यानंतर शिव सायुज्यता प्राप्त होते. हे ऐकून ब्रह्मराक्षस आनंदी झाला. त्याने वामदेवाजवळ थोडे भस्म मागितले. त्याने लावले तर त्यास दिव्य देह प्राप्त झाला. जे भक्त नित्य नियमित अग्निहोत्र करतात ती पवित्र रक्षा होय. भस्म हे सर्व भक्त लावू शकतात. याबाबत जाती वर्णभेद मुळीच नाही. भस्मधारण विधी ऋग्वेद, ब्रह्मकर्म, संध्याविधी, शिवपुराण अशा अनेक ठिकाणी वर्णित आहे. कपाळी लावलेले भस्माचे त्रिपुंड हे पारमार्थिक उन्नती करण्यासाठी प्रभावी मानले जाते. स्नान केल्यानंतर मृत्तिकेचा, होम केल्यानंतर भस्माचा, देवपूजा व त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर चंदनाचा तिलक लावावा. मातीचा आडवा तिलक व भस्माचा उभा तिलक कधी लावू नये. शैवपंथी लोक गंधाच्या किंवा भस्माच्या आडव्या 3 रेषा कपाळी ओढून त्यामध्ये एक बिंदू लावतात. त्याचा अर्थ पहिली रेग ओंकारातील अ हा वर्ण आहे, दुसरी रेग उ हा वर्ण आहे व तिसरी रेषा म हा वर्ण आहे. यात भगवान शिवाचे वास्तव्य असते. क्रियाशक्ती, ऋग्वेद, अंतरिक्ष, अंतरात्मा, द्युलोक, परमात्मा यांचे प्रतीक असून महादेवच त्यांची देवता आहे. भस्माचा त्रिपुंड लावल्याशिवाय शिवपूजन करू नये. भस्म उपलब्ध नसल्यास मृत्तिकेचा त्रिपुंड लावावा. त्यामुळे पूजनाचे फल मिळते व भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. कपाळी चंदन किंवा गोपीचंदनाच्या उभ्या 3 रेषा रूपात गंध लावल्याने त्यास ऊर्ध्वपुंड्र असे म्हणतात. जीवनानंतर त्या व्यक्तीस वैकुंठ लोक प्राप्त होतो. नाकापासून ते मस्तकावरील केसांच्या मुळांपर्यंत ऊर्ध्वपुंड्र लावावा. पूर्वी हे सर्व तयार करावे लागत असे. आता तर गंध, अष्टगंध, गोपीचंदन, शेंदूर, कुंकू, भस्म सारे काही तयार विकत मिळते. यातील वेगवेगळ्या सुगंधामुळे मन प्रसन्न होते, व्यक्तिमत्व प्रभावी होते. आपले ज्ञान तंतूंचे विचार केंद्र 2 भुवयांच्या मध्ये आहे, म्हणून तेथे तिलक लावावा. देवपूजनात भगवान शंकरास चिताभस्म प्रिय आहे. भस्माचे देखील 3 प्रकार आहेत, शांतिक, पुष्टिक व कामद. भस्म लावण्याचा मंत्र जर आपणास येत असेल तर उत्तमच. जर नसेल येत तर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचे उच्चारण करावे. त्यामुळे शिवलोक प्राप्त होतो. ओम नमो नारायणाय ह्या 8 अक्षरी मंत्राने त्रिपुंड लावल्यास वैकुंठ प्राप्त होतो.
ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि या मंत्राने त्रिपुंड लावल्यास सूर्यलोक प्राप्त होतो. गृहस्थी व्यक्तींनी जलात एकत्रित केलेले भस्म माध्यान्हापूर्वी लावावे. माध्यान्हानंतर कोरडे लावावे. डाव्या हातावर भस्म घेऊन त्यात थोडे पाणी टाकावे, नंतर लावावे. संध्या करताना भस्म लावण्याचा मंत्र आहे ओम त्र्यायुखम जमदग्ने कस्य पस्य त्र्यायुखम जद्देवे कुत्र्यायुखम तन्नो अस्तु त्र्यायुखम. अर्थात जमदग्नी ऋषी, कश्यप नामक प्रजापती व इंद्रादिदेव यांनी बाल्यकाल, तारुण्य व वार्धक्य यामध्ये जसे आचरण केले तसेच आमचे आचरण असावे. अशा शुद्ध आचरणाने कपाळी भस्म लावून श्राद्ध, तर्पण, होम, हवन, भजन, पूजन केले तर त्याचा अकाल मृत्यू देखील टळतो. जलस्नानाने शरीर शुद्ध होते, भस्म स्नानाने शरीर पवित्र होते. भस्म म्हणजे साक्षात शिवच आहेत. भस्म लावल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते, असंख्य पापे नष्ट होतात. ब्रह्मा, विष्णू व स्वतः भगवान शंकर देखील भस्माची महिमा वर्णन करतात. इतके ते श्रेष्ठ आहे. भस्माचे देखील श्रौत, स्मार्त व लौकिक भस्म तसेच महाभस्म, स्वल्प भस्म असे प्रकार आहेत. भस्माचे प्रकार कितीही असोत, पण केवळ कपाळी जरी त्रिपुंड भस्म लावून भगवान शंकराचे पूजन केले तर भक्तास भगवान शंकराची कृपा प्राप्त होतेच. ही सर्व संकलित माहिती श्री स्कंद पुराण ब्रह्मखंड अध्याय 14, श्री गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 29, शिव महापुराण, विद्येश्वर संहिता व अन्य ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.